आझाद मैदानावरती 5 दिवस ज्या जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी डेरा टाकलेला होता, ते आंदोलन शेवटी सरकारच्या एका जी-आरनं त्याच्यावरती मार्ग निघाला आणि सगळे आंदोलक शेवटी मुंबईवरून आपापल्या गावी परतलेले आहेत. या 5 दिवसामध्ये आरक्षणाची बरीच चर्चा झाली. त्याच्यातनं नेमकं काय मिळणार याच्याबद्दल चर्चा झाली आणि सोबतच या संपूर्ण आंदोलनाच्या मध्ये जे राजकीय अँगल्स आहेत, कारण शेवटी विषय आरक्षणाचा आहे, अतिशय संवेदनशील विषय आहे आणि राजकारणाचा, समाजकारणाचा त्याच्यावरती एक फार मोठा परिणाम जो आहे तो या सगळ्या मुद्द्याचा होत असतो आणि म्हणून यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना या आंदोलन हाताळणीमध्ये नेमके काय-काय बदल आपल्याला दिसतायत आणि एक आंदोलन मागच्या वेळी झालेलं होतं, ज्यावेळी जरांगे पाटील अ, अंतरवाली सराटीमधून निघाल्यानंतर त्यांना मुंबईच्या सीमेवरती वाशीमध्येच तिथं त्या आंदोलनाची सांगता झालेली होती आणि त्यावेळी आंदोलनाचा विजय झाला असं एकनाथ शिंदेंनी सांगितलेलं होतं. त्याच्यानंतर सातत्यानं शिंदे आणि जरांगे यांच्या संबंधांची चर्चा जी आहे ती सुद्धा होत राहिलेली आहे आणि 2014 पासून जेव्हापासून देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, सातत्यानं हा मराठा असंतोष जो आहे, तो त्यांच्यासाठी एक समस्या, एक प्रश्न बनून राहिलेला आहे. त्याला त्यांनी कसं हाताळलेलं आहे, हे जर आपण गेल्या 10-12 वर्षामध्ये बघितलं, तर त्याच्यामध्ये आपल्याला काही टप्पे पण दिसतील. सुरुवातीच्या म्हणजे काळामध्ये त्यांच्याच काळामध्ये एक कायदा करून आरक्षण जे आहे ते दिलं गेलेलं होतं, पण ते नंतर टिकू शकलेलं नाहीये. पण राजकीयदृष्ट्या हा मराठा असंतोष सांभाळणं हे त्यांच्यासाठी एक कायम चॅलेंज राहिलेलं आहेच आणि यावेळी तर म्हणजे मुख्यमंत्री झाल्यानंतर अवघ्या वर्षभराच्या आत जरांगे अ, त्यांच्यावरती वैयक्तिक टीका करत फडणवीसांच्यावरती हे आंदोलन करत होते. त्यावेळी म्हणजे जेव्हा मेजॉरिटीची सगळी संख्या आणि त्यांचा असंतोष घेऊन एखादा आंदोलक मुंबईमध्ये येतो, तेव्हा त्याला हाताळताना बरीच राजकीय हुशारी जी आहे ती दाखवावी लागते. या सगळ्या अर्थानं आपण चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत आत्ता ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि अनुवादक सुनील तांबे सर. सर, खूप चर्चा होते आहे या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची आणि या आंदोलनाच्या मध्ये आपल्याला 2 फरक दिसतायत, की मागच्या वेळी शिंदेचं ज्यावेळी आंदोलन झालं होतं, अगदी निघाल्यापासून जरांगे पाटलांना भेटण्यासाठी जागोजागी मंत्री जात होते, भेटत होते. यावेळी एक बदल दिसला, की सरकारनं चर्चा केली ती थेट 4थ्या-5व्या दिवशीच आणि ती देखील अशा वेळी ज्यावेळी हायकोर्टाचा दट्ट्या जो आहे, तो अगदी जोरात सुरू झालेला होता जरांगेंच्या पाठीमागं आणि वेगवेगळ्या पद्धतीनं याच्यामध्ये अ, बऱ्याच गोष्टी आपल्याला दिसल्या गेल्या 5 दिवसामध्ये. तुमचं या सगळ्याबद्दलचं आकलन नेमकं काय आहे? राजकीयदृष्ट्या या सगळ्याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? दोन टप्पे आहेत त्याच्यामध्ये. एक पहिला टप्पा आहे तो म्हणजे 2014च्या अगोदर पृथ्वीराज चव्हाण यांचं जे सरकार होतं त्यांनी एक कायदा केलेला होता मराठ्यांना आरक्षण देण्याचा. आणि हे आरक्षण जे होतं ते ओबीसी पासून अलग आणि वेगळा कोटा त्यांनी काढलेला होता आणि त्याच्यामुळे ही जी 50% जी मर्यादा आहे ती ओलांडली जात होती. तो कायदा हायकोर्टामध्ये टिकला नाही. त्यानंतर मग आपल्याला असं दिसतं की मोठ्या प्रमाणावर त्या सुमारासच म्हणजे 13-14 असंच दाखवायला पाहिजे. मोठ्या प्रमाणावरती मराठा मूक मोर्चे हे महाराष्ट्रात सगळीकडे निघाले. जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते निघाले आणि ते अतिशय शिस्तबद्ध होते. पुण्याला जो मोर्चा निघाला त्यावेळेला मी पुण्यात राहत होतो बालेवाडीमध्ये आणि बालेवाडीमध्ये त्यांनी असं सांगितलं म्हणजे तिकडच्या एका मंदिरामध्ये सर्व मराठ्यांची मिटिंग झाली आणि त्या मिटिंग मध्ये असं सांगण्यात आलं की अतिशय शिस्तीने आपल्याला जायचं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात आघाडीवरती आपल्या बायका किंवा स्त्रिया महिला असतील. त्यानंतर त्याच्या मागे सगळे वरिष्ठ नागरिक जे आहेत, वयस्कर लोक जे आहेत ते चालतील आणि त्याच्या मागे तरुणांनी चालायचं आहे. चालताना कोणी सिगरेट नाही, बिडी नाही, काडी नाही, तंबाखू नाही, गुटखा नाही, काही नाही. एकमेकांची गप्पा मारत नाही, शिस्तीत जायचं आहे शांतपणे. अशा सूचना देण्यात आलेल्या होत्या. त्याच्याशिवाय त्या मोर्चाच्या मागे म्हणजे हा प्रचंड मोर्चा त्याच्या मागे पुन्हा हा बालेवाडीचा नाही अख्ख्या पुण्याचा म्हणून त्याच्या मागे पुन्हा एक स्वयंसेवकांचं दल होतं आणि ते दल सगळा जो काही कोणाच्याकडनं काय खाण्यापिण्याचं काही पडलं असेल, पाण्याच्या बाटल्या पडल्या असेल, हे सगळं उचलून घेऊन जात होते ते. म्हणजे रस्ता एकदम चकाचक दिसला पाहिजे. आणि त्यावेळेला पुण्यामध्ये पहिल्यांदा असं चित्र दिसलं की एवढा प्रचंड मोर्चा निघूनही पिन ड्रॉप सायलेन्स होता आणि अतिशय शांतता कमालीची होती आणि स्वच्छता होती. याला म्हणतात शिस्त. ही जी काही शिस्त अशी जी आपल्याला दिसते पुण्याची, या तुलनेमध्ये तुम्ही
आझाद मैदानावरचं आंदोलन बघा. म्हणजे मग आपल्याला कळतं, म्हणजे त्यांनी काही म्हणजे आंदोलकांनी काही मी हे केलं असं मी म्हणत नाही, परंतु या प्रकारची शिस्त त्याच्यामध्ये नव्हती. ही शिस्त तेव्हा होती. याच्यातनं एक असं दिसतं की हे जे पहिलं जे आंदोलन होतं त्याच्यामध्ये मराठ्यांमधला जो एक, ज्याला असं म्हणू की सुशिक्षित जबाबदार असा वर्ग त्या आंदोलनाची सूत्र त्याच्या हातात होती. मी काय असं नाही म्हणणार ते तालेवार होते, ते अमुक होते, असं काही नाही आहे, परंतु अतिशय जबाबदार आणि त्याला नेतृत्व गुण असणारी अशी माणसं जी होती. तर मी आता आमच्या गावातली गोष्ट सांगितली, मी तेव्हा त्या गावात होतो राहत. तर अशा प्रकारचं ते आंदोलन होतं. या उलट आत्ताच जे आपल्याला आंदोलन दिसतंय याच्यामध्ये अशा प्रकारची शिस्त वगैरे अशी काही नव्हती. त्यांची प्रचंड श्रद्धा आहे जरांगे पाटलांवरती, याबद्दल वादच नाही. त्यांना जरांगे पाटीलच आपले तारणार वाटतात हेही खरं आहे, परंतु हे अशा प्रकारची हा मोठा फरक आपल्याला दिसतो. मुद्दा असा आहे, जरांगे पाटलांचा उदय केव्हा झाला, तर जेव्हा हे दोन्ही कायदे फेल गेले. हे दोन्ही कायदे सुप्रीम कोर्टामध्ये टिकू शकले नाहीत. पहिल्यांदा हायकोर्टात, नंतर सुप्रीम कोर्टात. आता त्याचा एक मुद्दा, हा एक बारकावा सगळ्यांनी ध्यानी घ्यायला हवा. त्याचं कारण असं की याच्यावरती म्हणजे इंदिरा साहनी केस जी आहे याच्यामध्ये जेव्हा चर्चा झाली, त्या चर्चेचा मी निकाल काळजीपूर्वक वाचला सुप्रीम कोर्टाने दिलेला. त्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने असं स्वच्छपणे नमूद केलंय एक की म्हणजे समता हा हक्क आहे, मात्र ही देणं म्हणजे समता म्हटल्यानंतर कोणाला राखीव जागा देण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही, परंतु समता म्हणत असताना समाजातले जे वंचित घटक आहेत त्यांची जी काही स्थिती आहे, आणि ती पुन्हा मनूच्या काळात काय होतं, ब्रिटिश पूर्व काळात काय होतं, ब्रिटिश काळात काय होतं याच्याशी संबंधित नाही आहे. तर आजच्या स्थितीमध्ये त्यांची स्थिती काय, ते वंचित आहेत, त्यांच्याकडे हे कमी आहे, तर त्यांचं समजा आपल्याला उत्थान घडवायचं असेल तर त्यांना राखीव जागा द्यायला हव्या. आणि खुद्द बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी त्याच्यामध्ये कोट केलेलं आहे त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात. त्याच्यामध्ये बाबासाहेबच असं म्हणतात की हा असला, त्यामुळे ही सवलत आवश्यक आहे. आणि बाबासाहेबांनी असं म्हटलंय त्या भाषणामध्ये की मी घटना परिषदेमध्ये आलेलो आहे तोच मुळी माझ्या हा जो समाज आहे, वंचित घटक आहेत, त्यांचे हितसंबंध सांभाळण्यासाठीच आलेलो आहे, असं त्यांनी म्हटलंय. आणि त्याच्यामध्ये ते असं म्हणतात, म्हणून बाबासाहेब असं म्हणतात, म्हणून नियम कोणता आहे, समता हा नियम आहे, राखीव जागा ही सवलत आहे, म्हणजे नियमाला अपवाद आहे, अपवाद हा नियमापेक्षा मोठा असता कामा नये. या याच्यामध्ये असं झालेलं आहे. त्याच्यामुळे की 50% हे जे काही बंधन घातलंय, तर 50% बंधन हा त्यामुळे भारतीय संविधानाचा कोअर, म्हणजे त्याचा एक, त्याला असं म्हणतात की म्हणजे संविधानामध्ये तुम्ही बदल करू शकता, परंतु संविधानाच्या कोअरला म्हणजे संविधानाच्या मूलभूत गाभ्याला तुम्ही हात लावू शकत नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलाय. आणि हा 50%ची मर्यादा ही हा संविधानाचा मूलभूत गाभा ठरतो. त्यामुळे जे चाललेलं आहे शरद पवार आणि इतरांचं, की ही आपण घटना दुरुस्ती करू आणि 50%ची, घटनेमध्ये कुठेच म्हटलेलं नाहीये 50% जागा असल्या राखीव असल्या पाहिजे. बरोबर, घटनेमध्ये काही मर्यादा नाहीये. ही 50%ची काहीच मर्यादा नाही. बरोबर, ही सुप्रीम कोर्टाने जो संविधानाचा अर्थ लावलेला आहे त्याच्यामधनं आलेलं आहे. पण त्यालाही म्हणजे त्यांनी काही अपवाद केलेत की अपवादात्मक परिस्थितीमध्ये तुम्ही जाऊ शकता, की जे अपवादात आता ते कोणते अपवाद, यू आर राईट, अपवाद कोणते आहेत, त्याच्यासाठी तो समूह अतिशय रिमोट किंवा अतिशय दुर्गम भागात असला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तो समूह समाजा मुख्य प्रवाहापासून पूर्णपणे तुटलेला असला पाहिजे, असे अपवाद आहेत. याच्यामध्ये कुठेच मराठा समाज बसत नाही. त्यामुळे मराठा समाजाला राखीव जागा देण्याचा राजरोस मार्ग म्हणजे सुप्रीम कोर्टाने त्याच्यासाठी 3 सूत्र दिलेली आहेत. एक, राज्य मागासवर्गीय आयोग स्थापन करा. राज्य मागासवर्गीय आयोगाने आत्ताच्या, पुन्हा तेच सांगतोय, ब्रिटिश पूर्व काळात काय झालं होतं, ब्रिटिश काळात काय झालं होतं हे नाही. एखादी जात ब्रिटिश पूर्व काळात सत्ताधारी असेल आणि ब्रिटिश काळामध्ये ती अतिशय मागासली ठरलेली असेल, आणि त्यानंतर तर ते नाही, आत्ताच्या परिस्थितीत त्या समाजाची स्थिती काय आहे आज, म्हणजे गेल्या 20-25 वर्षामध्ये हा डेटा समोर ठेवायला लागतो. हा डेटा द्यावा आणि त्याच्यामधून असं ठरलं की बाबा हा समाज हा सोशली आणि एज्युकेशनली म्हणजे सामाजिक आणि
शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे तर त्यांचा समावेश ओबीसी मध्ये होऊ शकतो. तिसरं म्हणजे तो काय, आणि तेव्हा त्याला समजा घ्यायचं असेल राखीव जागा तर 50% मर्यादा ओलांडू नये असं सुप्रीम कोर्टाने त्या निकालात स्पष्ट केलं. आता त्याच्यानंतर मग आपण गायकवाड आयोग नेमला ना, गायकवाड कमिशन जे होतं ते नेमलं आणि ते प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलं. जेव्हा हा गायकवाड कमिशन नेमल्यानंतर हा कायदा आहे ना यांचा देवेंद्र फडणवीस यांनी केलेला 2017चा, तर तो जो नेमला त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की गायकवाड कमिशनचा जो अहवाल होता हा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला. त्याची चर्चा ही स्वतंत्रपणे होईल. मुद्दा असा की मराठ्यांना, मराठा समूहाला राखीव जागा मिळण्याचे जे ज्याला आपण संविधानिक मार्ग जे म्हणतो म्हणजे स्वतंत्रपणे राखीव जागा मिळू शकतात, परंतु राखीव जागा मिळण्यासाठी गायकवाड अहवालाचा अहवाल फेटाळला सुप्रीम कोर्टाने. दुसरी गोष्ट म्हणजे ती 50% मर्यादा, त्यामुळे ते ओबीसी मध्ये ते समाविष्ट होऊ शकत नाहीत, असा हा पेच आहे. या पेचातनं मार्ग कसा काढायचा हा खरा आपल्या पुढचा यक्ष प्रश्न आहे. आणि इथे आपण फडणवीस किंवा आणखीन कोणी मुख्यमंत्री असेल असं बघू नये, कारण हा खरं तर संघर्ष आहे. हा मराठा आणि ओबीसी अशा दोन समाजामधला संघर्ष आहे आणि हा संघर्ष त्या दोन समाजांनी एकत्र बसून सोडवायला हवा. कारण आपण बघितलं सरकार हा प्रश्न सोडवू शकत नाही. याचं कारण साधं असं की राखीव जागा हा सरकारच्या अखत्यारीतला विषय नाहीये, तो सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारीतला विषय आहे. त्यामुळे आम्ही सरकारकडे ही मागणी केली, तुम्ही सरकारकडे काही मागणी केली, इकडे जास्त बस सोडा, इकडे याला अमुक करा, मराठी लोकांना नोकऱ्यामध्ये प्राधान्य द्या, मराठी लोकांना किंवा आणखीन कोणाला, हे सगळं मान्य होऊ शकतं. यांना असं अनुदान द्या, शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, हे सगळे सरकारच्या अखत्यारीतले विषय आहेत, त्याच्यामध्ये काही अडचण येत नाही. परंतु राखीव जागा, आरक्षण हा विषय सरकारच्या अखत्यारीतला नाही आहे, तो सर्वोच्च न्यायालयात जातो आणि सर्वोच्च न्यायालय इज द सुप्रीम ऑथॉरिटी टू इंटरप्रिट कॉन्स्टिट्यूशन असा पेच निर्माण झाला. नाही, बरोबर. आरक्षणाचा हा प्रश्न म्हणजे खरं तर दिवसेंदिवस सोपा होण्यापेक्षा जास्त किचकट होत चाललेला आहे आणि अशा पद्धतीनं ही जी अस्वस्थता आहे त्याच्या पाठीमागे एक शेतीची जी सगळी अवस्था आहे त्याला पण सगळे लोक जबाबदार धरतातच. त्या सगळ्या अंगाने आपण म्हणजे बरंच काही बोलू शकतो. पण आत्ता मला हे विचारायचं आहे की काल जो GR निघाला, म्हणजे सुरुवातीला असं वाटत होतं की कदाचित हे आंदोलन अजून ताणलं जाईल की काय. एकीकडे हायकोर्ट पण आक्रमकपणे ताशेरे ओढत होतं. त्याच वेळी मग सरकारनं 4 दिवस चर्चा केली नाही, पण 5व्या दिवशी अचानक चर्चा सुरू होते आणि मग लगेचच तोडगा जो आहे तो निघाला. तर राजकीय दृष्ट्या हे आंदोलन हाताळण्यामध्ये फडणवीसांचं म्हणजे अनालिसिस तुम्ही कसं कराल नेमकं, की मागच्या वेळच्या आंदोलनातले आणि याच्यातले फरक तुम्हाला काय जाणवत आहेत? पहिली गोष्ट अशी की मागच्या वेळेला म्हणजे जेव्हा एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा एकनाथराव शिंदेने कुठेही हे आंदोलन दडपण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. देअर वर नो स्ट्रॉंग आर्म टॅक्टिक्स. हे त्यांना जाऊन भेटले, काय करता येईल, म्हणजे शिंदेनी त्यांची जी काही म्हणजे प्रत्येकाची एक राजकीय शैली असते काम करण्याची, त्यानुसार त्यांनी त्यांना तुमची काय मागणी आहे आणि आपण ते करू. म्हणजे आता शिंदेना काय, जरांगेना काय, सगळ्यांना कळून चुकलेलं होतं की आपल्याला सर्वोच्च न्यायालयाच्या मार्फत राखीव जागा मिळू शकत नाही. मग अशामध्ये तोडगा कोणता काढायचा, तर त्याच्यातला एक मुद्दा असा होता की ज्या मराठ्यांची विशेषतः मराठवाड्यामध्ये जिथे कुठे कुणबी अशी नोंद असेल तर कुणबी हे ओबीसी मध्ये समाविष्ट आहेत, त्यामुळे त्यांना ओबीसी मध्ये घेता येईल. तर मग त्या नोंदी शोधा, याच्यासाठी तर ती समिती वगैरे स्थापन केली ना की त्या नोंदी शोधा आणि ज्या असतील त्या सगळ्या शिंदे समिती म्हणजे शिंदे यांची न्यायमूर्ती शिंदेची जी समिती बरोबर त्यांनी त्या नोंदी शोधायला सुरुवात केली. मग त्याचं मात्र अतिशय प्रामाणिकपणे एक मॅसिव्ह अभियान महाराष्ट्रात राबवण्यात आलं. प्रत्येकाचं समजा माझे आजोबा किंवा माझ्या पणजोबांची नोंद असेल कुणबी म्हणून आणि नंतर माझी राहिलेली असेल तर मी ते पणजोबांचं दाखवलं तर मग ते सगळं तपासून ती कुणबी नोंद करून घेणं, हे एक मोठं अभियानच महाराष्ट्रात चालवलं गेलं. याच्यामधून मला नेमका आकडा माहित नाही, परंतु ज्या काही बातम्या आहेत म्हणजे साधारणपणे 1.5 लाखाच्या आसपास असं म्हणतात. आता याच्यामध्ये टाइम्स ऑफ इंडियाची बातमी 8 लाख आहे आणि 31 ऑगस्टची हिंदुस्तान टाइम्सची बातमी 2 लाख आहे. माझा मुद्दा किती लाख आहे हे सरकार, आणि त्याच्यामध्ये गडबडी अशा असतात की काही पूर्वीचेच असतात ना, तेच कुणबी म्हणून असतात.
नव्याने कोण आहेत हे जरा काढणं कठीण आहे. हो, म्हणजे नव्याने त्याच्यात हाही झालेले. फरक लक्षात हा घेतला पाहिजे की हा नोंदी वेगळ्या, हा प्रमाणपत्र वेगळी. हा हो, हा कारण बरोबर. असं आहे की आता समजा मी कुणबी आहे, माझ्या मुलाने पत्र घेतलं, कुणबी दाखला घेतला, तर तोही येतो आणि तुम्ही शोधून आणलेलं आहे तुमच्या आजोबांपासून, तर तेही एकत्र येतात. त्यामुळे त्याचा नेमका आकडा काढणं कठीण आहे, परंतु हा आकडा बरोबर. ऍक्च्युअली शिंदे समिती सांगू शकते किती लाख. हम्म. मुद्दा असा की काही लाख लोकांना बरोबर. म्हणजे जरांगे पाटील यांनी आंदोलन केलं आणि त्यांची मागणी एकनाथराव शिंदे यांनी मान्य केली. यामुळे काही लाख लोकांना कुणबी असल्याचा दाखला मिळाला आणि ही जरांगे पाटला हा मला दिसतो तो जरांगे पाटलांचा क्रिटिकल मास दिसतो. ही त्यांची खरी शक्ती आहे की समजा त्यांच्या 10 माणसांना कुणबी दाखला मिळाला असेल तर 20 माणसं येणारच ना त्यांच्या बरोबर आम्हाला पण पाहिजे म्हणून. ही त्यांची शक्ती आहे आणि त्याच्यामध्ये जे करण्यात आलं आता 2 गोष्टी आता औंधचं अजून त्यांनी सांगितलेलं आहे काय माहित नाही, औंध गॅझेटियर, परंतु याचा जो प्रश्न आहे काय हैदराबाद गॅझेटियर, ते हैदराबाद ऍक्च्युअली गॅझेटियर ऑफ इंडिया आहे, त्यातला एक चॅप्टर आहे हैदराबाद स्टेट, त्याच्यामधला आहे आणि ती साधारणपणे 1901 ची आहे. हो 1901 ची आहे ती. म्हणजे 10 वर्षांनी दर ही व्हायची ना जनगणना, तर तो 10 वर्षाचा अहवाल आहे. आता त्याच्यामध्ये त्या नोंदी आहेत म्हणजे काय व्यक्तिनिहाय नोंदी नाही आहे. सुनील तांबे कुणबी आहेत, प्रशांत कदम मराठा आहेत, अशा नोंदी नाही आहेत त्या. तर बाबा या इथले म्हणजे तेव्हा एकच जिल्हा होता औरंगाबाद, त्या औरंगाबाद जिल्ह्यामधले जे काही 6 तालुके होते त्याच्यामधले जे शेतकरी आहेत यांचा उल्लेख मराठा कुणबी वा कुणबी मराठा असा त्याच्यामध्ये आहे. याचा काय होतो, हा एक पुरावा ठरतो, पूर्ण एकमेव पुरावा ठरत नाही त्या तिकडे. कारण 1901 साली समजा कोण असतील कुणबी आणि 2025 साली कोण आहेत हे आता त्याची संख्या विंख्या सगळंच वाढलंय ना, तुम्ही त्याच्या आधारे कसं ठरवणार. 1901 साली किती लोकसंख्या असणार, म्हणजे 1915 साली जर म्हटलं तर भारताची लोकसंख्या 32 कोटी होती. नाही, पण मगाशी तुम्ही जो उल्लेख केलात की 2 कायदे फेल झाले त्याच्यानंतर हा नोंदींचा विषय पुढे आला, कारण कदाचित त्यांना असं वाटायला लागलं की कायदा जो आहे तो टिकेल की नाही याच्याबद्दल आम्हाला शाश्वती नाही. म्हणजे आता सुद्धा या संपूर्ण आंदोलनामध्ये जरांगेंनी त्या कायद्याचा कधी विषयच काढला नाही की तो कायदा आहे. म्हणजे आता ज्यावेळी आंदोलन होतंय त्यावेळी मराठ्यांसाठी खरं तर ते 10% आरक्षण ऑलरेडी उपलब्ध आहे, पण तरी सुद्धा ही मागणी होतीये. याचं कारण एक आहे, एकतर मराठवाड्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष आणि त्याच्यामध्ये जेव्हा एखादा मराठा कुणबी होतो तेव्हा त्याला केवळ नोकरी आणि शिक्षणामध्ये नाही, त्याला राजकीय आरक्षण पण मिळणार आहे, कारण तो ओबीसी होतोय. म्हणजे ते सरपंच उपसरपंच या निवडणुकांपर्यंत ते जाणार आहे. बरोबर. मग अशा वेळी म्हणजे मागच्या वेळी शिंदेसाठी म्हणजे अगदी निवडणुकीच्या तोंडावरचा तो प्रश्न होता. आता फडणवीसांसाठी सरकार स्थापन झाल्यानंतर आणि ज्या 5 वर्षापासून रखडलेल्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, त्या पार्श्वभूमीवरती हे आंदोलन होत होतं. तर किती चॅलेंजिंग होतं त्यांच्या? नाही हे चॅलेंजिंग आहे, पण त्याच्यामध्ये हाताळण्यामधले मुद्दे तुम्ही काय सांगाल? हा ते आता घेतो मी. एक पहिला मुद्दा असा आहे की जी ऑर्डर यांनी काढली सगळे सोयरेंची, एकनाथ शिंदे यांनी, कारण एखाद्याच समजा माझ्या आजोबा पणजोबा कुणबी आहेत तर मी कुणबी ठरतो, तर ते मी फक्त म्हणजे त्याच्यामध्ये काय अडसर फार मोठी नाही आहे, कागदोपत्री नोकरशाहीची असेल म्हणजे टेक्निकल इश्यू आहे, टेक्निकल इश्यूज आहेत. इट इज नॉट पॉलिसी इश्यू नाही आहे, हा पॉलिसी स्पष्ट आहे, हा टेक्निकल इश्यू होतो, तांत्रिक मुद्दा होतो, तो यांनी दूर केला हे खरं आहे. परंतु त्याच्यामधल्या सगळे सोयरे याला चॅलेंज केलेला आहे हायकोर्टामध्ये, रिट पिटिशन आहे. त्याप्रमाणे ही जी हा जो आता यांचा GR आहे यालाही चॅलेंज होऊ शकतं की त्याच्यामध्ये भाषा सुरू झाली आहे. हा मी तेच म्हटलं, ते त्यालाही चॅलेंज होणार. मुद्दा राजकारणामध्ये कसं असतं, राजकारणामध्ये असं असतं की कोणालाही प्रश्न सोडवायचा नसतो, पण आपण प्रश्न सोडवलाय असं परसेप्शन दिखावा तयार करायचा असतो. लोकांना असं वाटलं पाहिजे की हा माणूस प्रामाणिकपणे काहीतरी प्रयत्न करतोय, हे दिसणं गरजेचं असतं. तो प्रश्न सुटेल की नाही हा मुद्दा नसतो राजकारणात. फडणवीसांनी यासाठी 2 मार्ग वापरले. एक मार्ग असा आहे की जो आहे सरळ सरळ दडपशाहीचा. ही दडपशाही करत असताना म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, जरांगे पाटलांकडनं म्हणजे अंडरटेकिंगच घेण्यात आलं ना, आम्ही 5,000 लोकच बसू, असंच करू, तसंच करू, एकच दिवस करू आणि अर्धा दिवस करू आणि अमक करू, असं सगळं लिहून घेण्यात आलं. त्यानंतर
पुढे आता मग ते झाल्यानंतर आले आंदोलक, इतकं हे झालं, त्यांचं पाणी तोडलं. मग म्युन्सिपालिटी म्हणते की आम्ही काही आदेश काढलेला नव्हता. म्हणजे हे किती टॅक्टफुली केलंय बघा, की त्यांना पाणी नाही मिळणार, त्यांची अशी सोडणार नाही, त्यांना खाण्याची ती दुकानं बंद राहतील, की यांची खाण्याची गडबड होईल, असं सगळं. म्हणजे हे दडपशाही एका बाजूला चालू ठेवली. दुसऱ्या म्हणजे त्यांना फडणवीसांना हा मेसेज द्यायचा आहे की या इथे कोणत्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था नाही तर आंदोलकांना मनमानी सोडा, पण आंदोलन मी सहन करणार नाही, असाच मेसेज ते देत आहेत. त्यामुळे जरांगे पाटील त्यांच्या विरोधात अतिशय वैयक्तिक आरोप करत होते किंवा टीका करत होते. कारण हे सगळ्या कार्यकर्ता म्हणजे आपण सगळेच तिकडे होतो, बघत होतो हे काय चाललंय. तर अशा प्रकारची स्थिती, पण त्याचबरोबर त्यांनी म्हणजे एक कायदा सुव्यवस्था म्हणजे पोलिसांचे वापरा, दुसरीकडे न्यायालयाचा दबाव वापरा. म्हणजे त्या सुनावणी जी परवा झाली, जेव्हा आता त्यांना बाहेर घालवा हे झालं, तेव्हा प्रश्न असा आला की तुम्हाला एका दिवसासाठीच परवानगी होती, मग तुम्ही बसलात कसे पुढचे दिवस, तुमच्याकडे आहे का परवानगी? परवानगी कागदच मिळेना ना कोणाला. याचं कारण असं तो कागद नव्हता, यांनी तोंडीच दिलेली होती. म्हणजे बघा किती, म्हणजे हा आहे ना, काय म्हणतात त्याला असं म्हणता येतं, म्हणजे चतुराई म्हणा किंवा निर्घृणपणा म्हणा, म्हणजे क्रूरता म्हणा, ही अशी आहे की आंदोलकांना बसायला तर दिलंय, पण कागद दिलेला नव्हता. त्यामुळे ह्यांना काही सांगता आलं नाही आमच्याकडे याची परवानगी आहे म्हणून. कोर्टाने हे विचारलं ना, कागद कुठे, तुम्हाला 1 दिवसाची म्हणताय तर तुम्ही 2 दिवस कसे बसलात? आणि कुठल्याही आंदोलनाचं सगळ्यात मोठं म्हणजे त्यांची मूल्य कशात असते तर सिंपथीमध्ये लोकांच्या, आणि ती कशी कमी होईल याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी केल्या गेल्या. आंदोलनाची त्याच्याशिवाय त्यांनी ज्या प्रकारे मीडियाचा वापर केला, उदाहरणार्थ म्हणजे ज्या बातम्या दिल्या त्या अतिशय खोडसाळ होत्या. त्या बातम्या दिल्या जात होत्या. म्हणजे आता कोणाची, पण आता त्या बाईला बक्षीसच मिळालंय, सरकार काय पुरस्कारच मिळाला त्या बाईला, त्या पत्रकार बाईला. परंतु अशा प्रकारची कुठली जुलूम जबरदस्ती, जोर जबरदस्ती ते लोक काही करत नव्हते. परंतु आणि मग ते याने मांडलं प्रसन्न जोशीने, परंतु हे असं काहीतरी सांगण्याची गरज, अशा प्रकारचं काहीच ते करत नव्हते. हा थोडाफार हे होणार उत्साहाच्या भरामध्ये काहीतरी असणार. मी मगाशीच म्हटलं की तो काही मराठा मोर्चासारखं ते काही शिस्तबद्ध आंदोलन नव्हतं अशा प्रकारचं, परंतु काही आंदोलक असा काही धिंगाणा घालतोय असंही नव्हतं. पण बरेचसे अनट्रेंड लोक असतात, तर ते काही ना काहीतरी इकडे तिकडे करतील, पण त्यांनी कोणत्या बाईशी काही छेडछाड केली वगैरे असला काही प्रकार नव्हता. थोडा बहुत इधर उधर म्हणजे स्किर्मिशेस, ज्याला असं म्हणतो मायनर स्किर्मिश म्हणता येईल, परंतु त्याला मोठ्या प्रकारे प्रसिद्धी कशी देता येईल. उदाहरणार्थ आता तुम्ही लोकसत्तेतली बातमी बघितली, लोकसत्तेमध्ये जी बातमी आली की जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये यांनी धुमाकूळ घातला आंदोलकांनी, ती बातमी काढून वाचा. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की हे आंदोलकांनी असा असा धुमाकूळ घातला, मग चित्रकार असं म्हणाले की आमचा धंदा बुडाला वगैरे वगैरे. मला म्हणायचंय की येस, आंदोलक तिकडे गेलेले होते, त्याच्यामुळे आता हे काय जहांगीर आर्ट गॅलरी, त्या गरीब लोकांना तर काही माहिती नसेल, ते गावातनं आलेले ते बसले असतील सगळे तिकडे, त्यांना मग गॅलरी प्रशासनाने गॅलरी बंद केली, एवढंच केलंय. परंतु यांनी बातमी देत असताना अशी दिली, आणि त्या बातमीमध्ये एक कोणत्या चित्रकारांची चित्र होती यांचं नाव नाही, कोणता चित्रकार यांच्याशी बोलला हे नाही, हे याला बातमीदारी नाही म्हणत. म्हणजे समजा आंदोलकांनी काही केलं असेल तर तसं द्यायला पाहिजे ना, पण अशा बातम्या मुद्दामून फडणवीस सरकारने पेरल्या. एका बाजूला म्हणून म्हणतो, एका बाजूला स्ट्रॉंग आर्म टॅक्टिक्स ज्या आहेत ना त्या अशा राबवल्या. त्यानंतर मग न्यायालयाकडनं हे आणलं, दट्ट्या आणला की आंदोलनाचा तुम्ही रद्द करा. पण त्याचबरोबर ही जी आहे डिप्लोमसी किंवा मुत्सद्देगिरी आणि वाटाघाटींची जी खिडकी आहे ती उघडी ठेवली, आणि त्याची जबाबदारी त्यांनी सगळ्या मराठा नेत्यांवरच टाकली. एका बाजूला पोलीस, मीडिया आणि न्यायालय यांचा दबाव टाकायचा, आंदोलकांची सहानुभूती, आंदोलकांना असलेली सहानुभूती नष्ट करण्याचा प्रयत्न करतात लोकांमध्ये. दुसऱ्या बाजूला आंदोलकांवरती पोलीस वगैरेंचा दबाव, पण मारहाण नाही करायची, परंतु तशा प्रकारचा दबाव ठेवा. तिसरं, न्यायालयाकडनं दणका देता येईल हे बघायचं. याच्यामध्ये त्यांना हे सांगायचं होतं की मी कोणत्याही माझ्या विरोधातलं आंदोलन सहन करणार नाही. मग ऍट द सेम टाइम त्यांनी डिप्लोमसीचे, मुत्सद्देगिरीचे, वाटाघाटीचे दरवाजे ओपन ठेवले, ती खिडकी उघडी ठेवली, आणि ती जबाबदारी आहे ती त्यांनी ज्यांच्यावरती मराठा नेत्यांवरतीच टाकलेली होती. राधाकृष्ण विखे पाटील त्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष किंवा प्रमुख होते. शिवेंद्रराजे भोसले पण होते. शिवेंद्रराजे भोसले, त्यानंतर आपले
कोकाटे कोकाटे आणि ही सगळी अशी मंडळी होती, यांच्यावरती ती जबाबदारी टाकली, आता काही कडून मार्ग काढा. आणि हा कोणता मार्ग काढला त्यांनी? प्रामुख्याने 2 महत्वाचे निर्णय आहेत. म्हणजे इथं मिळायला जाऊन आंदोलकांवरती जे खटले ते मागे घेणं, ही वाजिब बातमी. म्हणजे ठीक आहे, मूळ महा नाहीये तो, गाभा नाहीये या सगळ्या लढ्याचा. हे त्यांनी केलं. त्या जे म्हणजे हुतात्मा झाले, जे कोणी त्यांना कॉम्पेन्सेशन देणं, त्या चांगल्याच गोष्टी या कोणत्याही सरकारने मान्य केल्या असत्या. याच्यातले 2 क्रुशियल मुद्दे होते. तो म्हणजे एक ते आता म्हटलं ते हैदराबाद गॅझेट आणि दुसरं ते औंध संस्थांचं सातारा जिल्ह्याचं गॅझेट. औंध संस्थांचं सातारा जिल्ह्याचं म्हणायचं पेक्षा त्यांचं गॅझेट. आता याच्यामध्ये मी म्हटलं ते गॅझेट बिझेट म्हणून काय येणार आहे, की तो एक जनगणना नोंदणीचा अहवाल आहे. याच्यामधनं अमक्या ठिकाणी इतके मराठा कुणबी होते हे कळ. म्हणजे मराठा आणि कुणबी हे वेगवेगळे नव्हते एवढं कळण्यापुरतं ते आहे. कारण ते 1901च आहे. आणि खरं सांगायचं झालं तर मराठा कुणबी हा वाद केव्हापासून सुरू झालाय, तो 1901 नंतर कागदोपत्री सुरू झालेला आहे. त्याचं कारण असं की जेव्हा मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड सुधारणा आल्या, म्हणजे भारतीयांना कायदे मंडळात म्हणजे राज्यकारभारात सहभाग द्यायचा, हे जेव्हा झालं तेव्हा 2 गोष्टी झाल्या. एक म्हणजे स्वतंत्र मतदारसंघ जे मुसलमानांना, शिखांना मिळाले, मुसलमान, शीख, हिंदू यांना स्वतंत्र मतदारसंघ, आणि हिंदूंचे जे होते, या हिंदूंची जी वाटणी आहे ही यांनी ब्रिटिशांनी 4 वर्णांमध्ये घेतली. बघा, त्यामुळे तुम्हाला दिसतं ना की सोनार होते ते स्वतःला दैवज्य ब्राह्मण म्हणून मिळायला लागले. त्यानंतर हे असे ते म्हणजे सगळे. आता तुम्ही दादरला गेला तर दादरला तुम्हाला तो चौक संस्थाच आहे ती काय परीट क्षत्रिय मराठा परीट अमुक तमुक संस्था. त्यामुळे हे जे सगळे ओबीसी हे सगळे मराठा किंवा क्षत्रिय समजून घ्यायला लागले. तिकडे खरा तर हा मराठा कुणबी हा वाद हा 1901 नाहीये. मी तेच म्हणतोय, तो 1910 म्हणजे मुरली ह्या ज्या सुधारणा आल्या मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड त्याच्यानंतर खरा सुरू झालेला आहे. त्यामुळे तिकडनं तुम्हाला काय मिळेल एनिवेज. पण मुद्दा असा की जे कोणी कुणबी आहेत त्यांना त्या मिळायलाच हव्या, त्याच्याबद्दल कोणी इव्हन यांनी पण आक्षेप घेतलेला नाहीये. ओबीसी लीडर तरी कशाला आक्षेप घेतील त्याबद्दल, असा हा मुद्दा आहे. आता हे यांनी करत असताना त्यामुळे याच्यातनं फार काही हाती लागलंय का? हाती लागलेलं नाही असं स्पष्ट दिसतं. कारण ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच ह्या मिळणार आहेत. म्हणजे ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना ते मिळणारच आहेत. त्यातले फक्त तांत्रिक जे अडचणी होत्या या तुम्ही दूर केलेल्या आहेत. पॉलिसीच्या लेवलवरती काहीच नाही झालेलं. आणि प्रत्यक्षात म्हणजे तिथं तो एक जीआर मध्ये जो उल्लेख असतो की एक सक्षम अधिकारी या संदर्भातला निर्णय घेणार आहे, तर तो म्हणजे सगळे कागदपत्र तपासूनच शेवटी घेणार आहे. तिथं जरी तुम्ही आता हे सगळं सांगितलेलं असलं जीआर मध्ये, तरी तिथं सुलभ किती प्रक्रिया होणार आहे हे नंतर कळेल तिथे. त्यामुळं त्या सगळ्याचं यश त्याच्यावरती अवलंबून आहे. परंतु यांनी त्याच्यामध्ये हे केलं फडणवीसांनी की एक म्हणजे हा प्रश्न मराठा लिडरशिपने सोडवलाय असं दाखवलं. ते स्वतः तिकडे गेले नाहीत उपोषण स्थळावरती, ते कोणाशी बोलले नाहीये, काही नाहीये. चर्चा जी आहे ती यांच्या बरोबर आहे. म्हणजे एक तर ती शिंदे समितीने चर्चा केली, न्यायमूर्ती शिंदे समितीने चर्चा केली. त्यानंतर शिंदे समितीचे अधिकार तर रेकमेंडेशन्स आहेत, त्याच्या पलीकडे त्यांच्याकडे काही अधिकार नाही. ती काही सरकारी समिती असली तरी ते अधिकार त्यांच्याकडे नाहीत. तर त्यांनी ते केले. त्यानंतर मंत्रिमंडळ उपसमिती, आणि मंत्रिमंडळ उपसमितीचा जो काही रिपोर्ट होता त्याला मंत्रिमंडळाने म्हणजे मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. असं घडलेलं आहे. याच्यामध्ये म्हणजे समजा काही गडबड झालीच तर आय एम नॉट रिस्पॉन्सिबल. हे तुम्हीच केलंय ना, मी थोडंच केलंय. विखे पाटीलच तिकडे आले होते ना. विखे पाटलांशी बोललात ना, त्यांना विचारलं का काय अडचणी आहे, त्यांनी उत्तर दिली ना सगळ्याची, ती तुम्हाला समाधान झालं ना तुमचं, तर प्रश्न मिटला. त्यात माझ्यावरती कशाला हे करताय असं. मी उलट त्यांची जी ही आहे, आणि त्यामुळे फडणवीसांची आजची प्रतिक्रिया नीट बघा. ते सगळीकडे असं सांगतायत मंत्रिमंडळ उपसमितीने याच्यामध्ये खूप मेहनत घेतली, बरोबर, आणि त्यांनी ते जे काम केलेलं आहे याच्यामध्ये अन्यथा हे काम होऊ शकलं नसतं. ते अतिशय उदार मनाने ते श्रेय मंत्रिमंडळ उपसमितीला देत आहेत. याला म्हणतात नेतृत्वाचं कौशल्य. म्हणजे आता हे कोणाला आवडणार नाही, पण दिस इज हाऊ इन डेमोक्रेसी लीडरशिप फंक्शन्स. एका बाजूला मी दडपशाहीचा पण डट्ट्या लावतोय, दुसऱ्या बाजूला हे पण करतोय, तिसऱ्या बाजूला माझी मूठ सोडा म्हणूनही मी उभाच आहे. मी काही केलेलं नाही असं आहे. परंतु हे सगळं मी करतोय
हो नाही, आणि आत्ताच नाही, म्हणजे 2014 पासून जेव्हा ते मुख्यमंत्री झाले, 2018ला तर म्हणजे एका म्हणजे शांततेची ताकद किंवा त्याचा दबाव जास्त असतो म्हणजे खरं तर अशा ह्याच्यापेक्षा, आणि तो त्यावेळी त्यांच्यावरती फार मोठा होता 2018 मध्ये. त्याच्यानंतर पुन्हा म्हणजे 2019ला महाविकास आघाडीचं सरकार बनलं आणि मग एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्या सगळ्या कार्यकाळामध्ये म्हणजे कायम एक मराठा असंतोष हँडल करणं हे त्यांचं राजकीय दृष्ट्या एक मोठं चॅलेंज राहिलेलं आहे. हो. या सगळ्या पार्श्वभूमीवरती यापुढेही ते राहणार आणि प्रत्येक राज्यकर्त्याचं राहील. कारण हा जो काही हा तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार आहे, नंतर कोणाच्या तरी ध्यानी येईलच आणि ही मागणी पुन्हा होईलच. त्याच्यावरचा उपाय साधा आहे, तो म्हणजे जे कोणी मराठी आहे त्यांचा कुणबी या जातीमध्ये समावेश म्हणजे ओबीसी मध्ये समावेश करणं हा एक सोपा साधा प्रश्न आहे. आता हा प्रश्न कसा सोडवायचा याच्यासाठी कुणबी आणि मराठा लिडरशिपने एकत्र बसलं पाहिजे आणि काथ्याकूट करून मार्ग काढला पाहिजे. ओबीसीनी असं म्हणता कामा नये की आमच्यामध्ये आणखीन कोणी नको म्हणून, असं नाही होऊ शकत. लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये असं कधीच होत नाही. आता आपण म्हणतोय हे काय, आपण फक्त फडणवीस किंवा आणखीन कोणी असेल, एकनाथ शिंदे असतील, उद्या आणखीन काहीतरी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील, परवा आणखीन कोणी सुरू होईल. प्रश्न हा असाच चालू राहील. म्हणजे आपल्याला माहिती आहे आंध्र प्रदेशामध्ये असं झालेलं आहे की भाई आता मांग आणि महार यांच्यामध्ये पण आहे ना, म्हणजे पूर्वाश्रमी ते महार. आता याच्यामध्ये मांगांना असं वाटतं आमच्या सवलती यांनी लुटलेल्या आहेत, मग आमच्यासाठी एक अनुसूचित जाती जमातींमध्ये प्रवर्ग तयार करा. किती प्रवर्ग तयार करणार? बरोबर. तर खरं तर जे कोण ओबीसी आहेत, या ओबीसी सगळे एकत्र आणि ऑफकोर्स मराठा लिडरशिप, कारण आता ते ओबीसी मध्ये नाही, यांनी एकत्र बसून कोणता तरी तोडगा काढला पाहिजे. त्यांनी जरी एवढं ठरवलं ना की आपल्या जातीतल्या कोणत्याही क्रीमी लेअरचा जो आहे, क्रीमी लेअर जो आहे, जो अतिशय लाभधारी किंवा ज्याला ज्याची आर्थिक स्थिती आरक्षणाचे सगळे लाभ पोहोचलेले आहेत, तो जो आहे त्याचा समावेश होणार नाही असा यांनी निर्णय घेतला ना, तरी सुद्धा या सगळ्या गोरगरिबांचा प्रश्न मार्गी लागेल. परंतु त्यासाठी त्यांनी एकत्र बसायला पाहिजे. सरकार हा प्रश्न सोडवेल असं करू नका. सरकार कसा काय सोडवेल हा प्रश्न? सरकार म्हणजे आता असं आहे की सरकार म्हणजे काही ही नसते ना, सरकारी फिक्शन असते. सरकार म्हणजे काय असतं तर राज्यघटना आणि कायदे कानून यांनी एक कल्पनेला एक मूर्त रूप दिलेलं आहे. ही एक कल्पना आहे, ती वास्तव नाही आहे. परंतु गोरगरीब माणसं हे वास्तव आहे. त्यांना शिकायला मिळत नाही हे वास्तव आहे. त्यांना शिक्षणाचा खर्च झेपत नाही हे वास्तव आहे. त्याच्यामुळे ते निराश होतात, निराश होऊन आत्महत्या करतात किंवा आणखीन काही बरं वाईट करतात किंवा देशोधडीला लागतात. हे रोजचं वास्तव आहे. आणि या वास्तवावरती जे कोणी असे आहेत लोक, यांनी एकत्र बसूनच निर्णय घ्यायला हवा आणि तरच हा प्रश्न कायम स्वरूपी सुटेल. अन्यथा आपण आता एका डेड एंडशी आहोत. आपल्याला असं वाटतं हा प्रश्न आता लावला मार्ग, हे आपण सगळेच बघतो. या सगळ्याला आवाज तात्पुरते उपाय चालू आहेत. पण हे समजा असं झालं, ओबीसी आणि मराठा नेते एकत्र बसले, त्यांनी ठरवलं की बाबा हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे, तुम्ही सोडवा, कम अप विथ सम सोल्युशन. बरोबर. आणि तसं झालं तर आणि मोठा धडा सगळ्यांनाच बसेल. म्हणजे आता मी म्हटलं तसं शेड्यूल कास्ट मध्ये लोक भांडतात, गोवारींना इकडे घ्यायचं की नाही त्याच्यावरती वाद आहे, धनगरांना इकडनं तिकडे जायचं, हे होणारच आहे. ऑलरेडी त्याच्याबद्दल रोहिणी कमिशन नेमलेलं आहे आणि ते सब कॅटेगरायझेशन बद्दल शिफारसी करत आहे. फक्त आता त्याची राजकीय इच्छाशक्ती कोण दाखवणार हे आपल्याला बघायचंय, कारण तो कोणी दाखवत नाही राजकीय इच्छाशक्ती. ते नेहमीच सरकार नेहमी असं करतं की आम्ही कायदा करतो, मग आता सुप्रीम कोर्टात टिकला नाही त्याला आम्ही काय करणार. खरं. कमिशनचा रिपोर्ट आहे, मग तो कमिशनचा रिपोर्ट स्वीकारायचा की नाही. म्हणजे मंडल कमिशन नेमलं केव्हा, तो रिपोर्ट आला केव्हा आणि तो इम्प्लिमेंट केव्हा झाला. 20 वर्ष गेलीत त्याच्यात. 77 साली कमिशन नेमलं, 80 साली रिपोर्ट आला, 90 साली तो मान्य झाला. का 10 वर्षात बसली होती अशी. तेव्हा हे जे प्रश्न आहेत हे खरं म्हणजे आता तर आलेलं आहे, त्याच्यामध्ये हा जो प्रश्न आहे हा मराठा आणि ओबीसी लोकांना एका खोलीमध्ये कोंडा आणि त्यांना सांगा हा प्रश्न सोडवल्याशिवाय बाहेर येऊ नका. बरोबर. पण मला एक थोडासा म्हणजे निवडणुकीच्या दृष्टीने प्रश्न विचारायचा आहे की मागच्या वेळी जेव्हा लोकसभा निवडणुकीनंतर मग विधानसभेची निवडणूक होते आणि त्याच्यामध्ये भाजपला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालं, त्याचं एक कारण हे पण सांगितलं गेलं की मराठा विरुद्ध ओबीसी या ध्रुवीकरणाचा फायदा सर्वाधिक भाजपला होतो. तर ते कसं, म्हणजे तुम्हाला त्याच्या मागचं गणित नेमकं काय दिसतंय आणि आता या सगळ्याची पुढची वाटचाल कशी असेल?
आता ह्याचा ना खरं तर कोणी म्हणजे हे न्यूजपेपर रिपोर्ट मी पण बघितले, पण ऍक्च्युली आपण ना त्याचा नीट खोलात जाऊन अभ्यास केलेला नाही. म्हणजे खरोखर राखीव जागांचा प्रश्न निवडणुकीच्या दृष्टीने कितपत हा ठरलाय हे याचं एक म्हणजे मी इव्हन मला हे बघितलं म्हणजे लोकनीतीचे जे रिपोर्ट्स आहेत ते बघितले तरी पण आपल्याला ते एवढं स्पष्ट होत नाही. त्याची 2-3 कारणं आहेत. एक म्हणजे आता एक वाद असा आहे की इतके लाख मतदार महाराष्ट्रामध्ये वाढले. हा एक वादाचा मुद्दा आहे. आता ज्या सीएसडीएस वाल्याने सांगितलं त्याने ते विड्रॉ केलंय ते सोडा, परंतु हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक याच्यामध्ये महायुती आणि आपला हा महाविकास आघाडी यांच्यामधलं मतांचं जो फरक आहे तो 1% पण नाही, 1% कमी. म्हणजे समजा लोकसभा आणि 1% कमी. लोकसभेला काय 48 मतदारसंघ असतात, या इथे 288 असतात. साहजिकच ते जास्त दिसतं आपल्याला. हा आहे. त्यामुळे असं नाही होत आहे की एक गट म्हणजे उदाहरणार्थ आता छगन भुजबळांचं घ्या. छगन भुजबळांना पाडणार असं सगळेजण म्हणत होते. छगन भुजबळ आले निवडून. मराठ्यांनी पण मत दिली की छगन भुजबळांना. असं कुठे झालंय की मराठ्यांनी एन ब्लॉक नाही बहिष्कार टाकला त्यांच्यावर. काही मतदारसंघांमध्ये हा झाला असेल, पण 288 पैकी किती मतदारसंघ? 50, 60, 70 किती? मला नाही वाटत एवढा मोठा फरक आहे. आणि म्हणूनच फडणवीस ज्या प्रकारे हे दाखवत आहेत ना, दडपशाहीचा त्यांनी जो वरवंटा चालवण्याचा प्रयत्न केला ना, त्याचं एक महत्वाचं कारण हे पण आहे की निवडणुकीमध्ये त्याचा काही फायदा होत नाही किंवा निवडणुकीवरती त्याचा काही परिणाम होत नाही. पण शिंदेच्या बद्दल पहिल्यापासून एक सगळ्यांना संशय म्हणजे होता आणि राज ठाकरेंच्या विधानानं त्याची खूप चर्चा झाली की आंदोलक मुंबईमध्ये येत आहेत, तर मग त्याच्याबद्दल कारण विचारल्यानंतर ते म्हणाले की ते काय येत आहेत हे शिंदेंना विचारा, त्यांना माहिती असेल वगैरे. त्याच्यातनं जणू काही म्हणजे हे सगळं आंदोलन ऑपरेट करण्याचं काम एकनाथ शिंदे करतायत. कारण शेवटी कसं आहे, मराठा लीडर ही जी इमेज आहे त्याच इमेजवरती ते भाजप श्रेष्ठींच्या फार जवळ गेलेले आहेत आणि तीच इमेज कदाचित मजबूत करण्यासाठी आपण पश्चिम महाराष्ट्रातली लिडरशिप आहे आपली हे दाखवण्यासाठी कदाचित ते आता दरेगावाकडे सारखे येतात, शेती वगैरे करतात. कारण त्याच्या आधी काही म्हणजे ते साताऱ्याचे आहेत ही ओळख फारशा म्हणजे बाकी कोणाला फार माहिती नव्हती, पण ती एक जाणीवपूर्वक अधोरेखित करण्याचं काम त्यांच्याकडनं चालू आहे. तर जरांगे शिंदे ह्या कॉम्बिनेशन वरती तुमचं काय म्हणणं आहे? उघडच आहे. मी मगाशीच म्हटलं की शिंदेनी जो काही तरतूद केली म्हणजे गेल्या 2023 का 24 ला जानेवारी 2024 ला त्यांनी जे काही आदेश काढला याच्यामधून काही लाख मराठ्यांना कुणबी असल्याची सर्टिफिकेट मिळाली ना, त्याच्यामधून जरांगे पाटलांचा एक क्रिटिकल मास तयार झाला ना, त्यामुळे जरांगे पाटलांना एक मान्यता मिळाली ना, याच्या मागे काय आहे? याच्या मागे मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतलेला निर्णय आहे. त्यावेळेला समजा त्यांनी तो निर्णय घेतला नसता तर जरांगे पाटील यांचं म्हणजे आपल्याला काय सांगतात नाही कितपत प्रतिसाद मिळाला असता. नाही बरोबर आहे हा मुद्दा. आणि कोणत्याही आंदोलनाला ना जेव्हा सरकार काहीतरी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देते तेव्हा त्या आंदोलनाची शक्ती वाढते. बरोबर. म्हणजे आंदोलक अजून काही मिळेल, अजून काही मिळेल या आशेनं त्या लिडरशिपच्या मागे येत आहेत. आणि त्यांनी प्रूव्ह करून दाखवलंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतः मुख्यमंत्री असताना ते अंतरवाली सराटीमध्ये जायचे उपोषण सोडायला. म्हणजे एखादा मुख्यमंत्री उपोषण सोडायला गेलेला आहे म्हटल्यानंतर म्हणजे खरं तर त्या मंत्र्यानं स्वतःच्या जातीचं उपोषण सोडायला असं जावं का? ती जात इतक्या अभिमानानं सार्वजनिक जीवनात सांगावी का? हा अजून वेगळा मुद्दा आहे, पण हे त्यांनी जाणीवपूर्वक केलं. आणि त्यामुळे ते कनेक्शन जे आहे ते आहे. या इथे जे काही मी टीव्हीवरती वेगवेगळे वृत्तांत बघत होतो त्याच्यामध्ये अनेक आंदोलक असं सांगत होते की एकनाथ शिंदेना आम्ही पुन्हा मुख्यमंत्री करू वगैरे असं बोलत होते ना. का म्हणजे त्यांना एकनाथ शिंदेनी त्यांना काय फूस लावली वगैरे असं मी म्हणणार नाही, तसं नसतंच. कारण एकदा करून निर्णय गेल्यानंतर एक जरांगे पाटील म्हणून एक स्वतंत्र डायनामिक सुरू होतं ना. बरोबर, खरं. त्याचं एक स्वतंत्र गतिशास्त्र असतं जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाचं. त्याच्यामध्ये असं नसतं की जरांगे पाटील याने सांगितलं त्याने सांगितलं म्हणून असं करतात, असं नाही उडत. बरोबर. मुलाखतीच्या शेवटी काय तुम्हाला या सगळ्याचं भविष्य दिसतंय म्हणजे राजकीय दृष्ट्या सुद्धा, की हा प्रश्न आता म्हणजे सोपा होण्यापेक्षा जटिल होत जाईल, की
काय तुम्हाला म्हणजे दोन्ही अंगाने म्हणजे सामाजिक दृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या? एक तर पहिली गोष्ट जी की आता ओबीसी आणि मराठा हे जेव्हा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतील ना, तेव्हा ते अधिक आपल्याला कळेल काय झालेलं आहे ते. ओके. म्हणजे किती ओबीसी, किती मराठा ओबीसी म्हणून आता क्लेम करतायत त्या जागांवरती, तेव्हा बरोबर. आपल्याला खरं या प्रश्नाची जी काय धग आहे ती जाणवेल. दुसरी गोष्ट अशी की हा प्रश्न मी आता म्हटलं त्याप्रमाणे या असल्या कुठच्या थातूर मातूर उपायांनी सुटणारा नाही आणि याची पक्की कुणगाट कोणत्याही जातीच्या नेत्यांनी मांडावी आणि त्यांचे जे प्रश्न आहेत कोणत्या जातीबरोबर आहे तुमचं भांडण त्या जातीशी बोलून सोडवायचा प्रयत्न करावा. सरकार ह्या माध्यमाकडे जाऊन सरकार ही संस्था आपल्या बाजूने उभे राहील, आपलं सरकार स्थापन करू अशा वल्गना करण्यात काही अर्थ नसतो. सरकार हे मराठ्यांचं नसतं, सरकार हे ओबीसीचं नसतं, सरकार हे दलितांचं नसतं, सरकार हे आदिवासींचं नसतं. कोणत्याही एका गटाला आपल्या बळावरती कोणतंही सरकार, कारण आपण लोकशाहीमध्ये आहोत. बरोबर. तेव्हा हे शक्य नाही. तेव्हा शक्य तेवढे जेवढे आपले काय आहे ते पहिल्यांदा आपापसामध्ये काय करता येईल मग तुम्ही जा सरकारकडे. आमच्या दोघांचं इतके 10 वादाचे प्रश्न आहेत त्याचे 5 सुटलेले आहेत. आता 5च्या वरती तुम्ही काय ते सांगा. तर मग ही जी तेढ आहे ही वाढणार नाही. असं मला वाटतं. त्यामुळे हा प्रश्न पॉलिटिकली आणि सामाजिक दृष्ट्या अतिशय महत्वाचा आहे आणि आपण एका डेड एंडला आता आलेलो आहोत. ओके. सर धन्यवाद या चर्चेसाठी वेळ दिल्याबद्दल. आणि मराठा आरक्षणाचं आंदोलन गेल्या दशकभरापासून वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये सातत्यानं हा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती येतो आहेच, पण यावेळी थेट राजधानी मुंबईमध्ये हे सगळं आंदोलन पोहोचलेलं होतं आणि हे आंदोलन हाताळण्यामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळामधले काय फरक आहेत हे सुद्धा सरांनी आपल्याला व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे. या मुलाखतीबद्दल तुमची नेमकी काय प्रतिक्रिया आहे, तुमच्या काही सूचना असतील, कमेंट्स असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.